नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण उपवासाचे चीज बॉल ही रेसिपी पाहणार आहोत. चला तर आपण या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया. इकडे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत 4. त्यानंतर चीज घेतलेला आहे. अर्धा कप उपवासाची भाजणी पीठ आहे ते घेतलेलं आहे. त्यानंतर चिली फ्लेक्स घेतलेला आहे. मिरची आणि जिरं ह्याचा मी ठेचा करून घेतलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. अगदी कमी साहित्य आहे हे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता बटाटा आहे तो असा सोलून घ्यायचा आहे. असे बटाटे सोलायचे आहेत. बघू शकता बटाटा आपला सोलून झालेला आहे. आपण आता हा किसून घेणार आहोत. इकडे मी किसणी घेतलेली आहे छोटी. त्यावर बटाटा असा किसून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. बघू शकता आपला बटाटा किसून झालेला आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये उपवासाची भाजणी पीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर चिली फ्लेक्स घालायचा आहे व मिरचीचा ठेचा घालायचा आहे. इकडे मी 3 मिरच्यांचा वापर केलेला आहे व 1 चमचा जिरं. तुम्ही तुमच्या अंदाजे वापरू शकता जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. बघू शकता तुम्ही. बघू शकता असं मिश्रण करून घ्यायचं आहे. त्यानंतर हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे. इकडे पाण्याचा वापर नाही करायचा आहे. बटाट्याच्या ओलसरपणानेच डो तयार होऊन जाईल. जर तुम्हाला वाटलं म्हणजे डो नाही होत आहे तर तुम्ही थोडंसं किंचित पाणी वापरू शकता. बघू शकता असा डो तयार करून घ्यायचा आहे. आपला डो तयार झालेला आहे. आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेलाचा वापर करणार आहोत. तेल घालायचं आहे थोडंसं. परत असं मळून घ्यायचं आहे. इकडे मला अजिबात पाण्याचा वापर मी नाही केलेला आहे. बटाट्याच्या ओलसरपणानेच हा डो तयार झालेला आहे. बघू शकता असा डो तयार करून घ्यायचा आहे. आपला डो सुद्धा तयार आहे. आपण आता याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत. असं एक छोटासा गोळा करून घ्यायचा आहे व त्याची आपल्याला पारी तयार करायची आहे. त्याच्यामध्ये चीज घालण्यासाठी अशी पारी तयार करून घ्यायची आहे. कोणाकोणाला उपवासाला चीज नाही चालत तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल. पण असं सुद्धा करू शकता. नुसते याचे बॉल्स करून तळू शकता. आपण आता त्याच्यामध्ये चीज घालणार आहोत. असं चीज घालून घ्यायचं आहे व असं बंद करायचं आहे. असे बॉल्स तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. एकदम सोपी प्रोसेस आहे ही. बघू शकता आपले बॉल्स तयार झालेले आहेत. बाकीचे सुद्धा आपण आता करून घेऊया. त्यानंतर मी एका डिशमध्ये असं वरीचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे वरीचं पीठ नसेल तर तुम्ही साबुदाणा पीठ पण वापरू शकता. आपण आता ह्याच्यामध्ये हे बॉल्स आहेत ते असे घालून घ्यायचे आहेत. असे घोळून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. आपले बॉल्स आहेत ते घोळून झालेले आहेत. आपण आता हे डीप फ्राय करणार आहोत. इकडे नेहमीप्रमाणे तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये बॉल्स आहेत ते घालून घ्यायचे आहेत. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे थोडे सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. मस्तपैकी असे तळून घ्यायचे आहेत. मस्तपैकी असे कलर पण आलेला आहे. बघू शकता तुम्ही. थोडा
उपवासाला साबुदाणा वडा, उपवासाची मिसळ, परत अजून वेफर्स खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा. आपले उपवासाचे चीज बॉल तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. माझी ही उपवासाचे चीज बॉल किंवा फराळी चीज बॉल ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.